परंपराच आहे असं त्यांनी म्हटलंय. तसंच 17व्या आणि 18व्या लोकसभेमध्ये ही परंपरा खंडित झाली आहे असा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. आणि एक मोठी अपडेट बघूयात. सुप्रिया सुळेंचा पक्षाच्या मुखपत्रामध्ये त्यांची भूमिका कशी आहे यावर एक लक्ष टाकू. अजित पवार यांच्यासोबत जाण्यासंदर्भात शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी माझी कोणतीही चर्चा नाही. आम्ही कुटुंब म्हणून सोबत आहोत. मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि ही भूमिका सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या मासिकात मांडलेली आहे. आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते पाहूयात असं सुद्धा त्यांनी ह्याच्यात म्हटलंय. आधी लग्न कोंढाण्याचं, सध्या राष्ट्र, मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल असंही त्यांनी या मासिकामध्ये नमूद केलेलं आहे. आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिनाचा मेळावा होतोय शरदचंद्र पवार पक्षाचा, आणि या निमित्ताने जे मासिक निघतं त्यामध्ये सुप्रिया सुळेंनी आपली भूमिका मांडली आणि अजित पवार यांच्यासोबत जाण्यासंदर्भात शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी माझी कुठलीही चर्चा झालेली नाहीये असं नमूद केलंय. आम्ही कुटुंब म्हणून सोबत आहोत. मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत, अशी सुप्रिया सुळेंची राष्ट्रवादीच्या मासिकात भूमिका आहे. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत. मंदार, आज सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कालच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती चर्चा केली होती आणि त्यानंतर आज त्यांच्या मासिकातल्या या भूमिकेवरनं सुद्धा त्यांचा एक वेगळा पैलू या सगळ्या बाबतीतला समोर येतोय. काय सांगता येईल? सुप्रिया सुळे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की परदेशामध्ये होत्या. ऑपरेशन सिंदूर बद्दल इतर देशांमध्ये भारताची भूमिका मांडण्यासाठी शिष्टमंडळ पाठवली होती आणि त्यानंतर त्यांनी ही भूमिका त्यांची जाहीर केलेली आहे. गेले काही दिवस आपण पाहतो आहोत की 2 राष्ट्रवादी एकत्रित येणार का याबद्दलची ती चर्चा आहे. त्या चर्चेला अनुसरून त्यांनी आधी म्हटलंय की आधी देश महत्वाचा आणि महाराष्ट्राबद्दलची जो निर्णय आहे महाराष्ट्राबद्दलचा तो नंतर घेतला जाईल. सुप्रिया सुळेंना आज सकाळी याबद्दल पुन्हा विचारलं असता त्यांनी तेच सांगितलं की याबद्दल कोणती टाईमलाईन नाहीये. शरद पवारांनी मध्ये जे सांगितलेलं होतं की पुढचा जो निर्णय आहे राष्ट्रवादीच्या भवितव्याचा त्या सुप्रिया सुळे घेतील, त्याबद्दल देखील त्यांनी स्पष्ट अशी भूमिका मांडलेली नाही. थोड्याच वेळामध्ये त्यांचं भाषण आहे, त्या भाषणामध्ये त्या काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. नक्कीच मंदार, थोड्याच वेळात भाषण आपणही त्याचा नक्की आढावा घेणार आहोत. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअपवरती काल एक स्टेटस ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये सहन करायला शिकलं पाहिजे अशा आशयाचे उद्गार होते. त्यावरनं सुद्धा आज पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले आणि ते आपण आईसाठी स्टेटस ठेवलेलं होतं असं त्या म्हणाल्या. परंतु त्यानंतर राजकीय चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर आता आपण पाहतोय मासिकामध्ये त्यांनी कशा पद्धतीने आपली मतं मांडली आहेत. याबरोबरच एक छोटासा